पुस्तक स्त्री पुरुष तुलना भाग 8. अरे देव देखील स्त्रियांचे मुळावर, मग तुम्ही असल्याचे काय नवल. कृष्णांनी अर्जुनाकडून महंताचे वेशाने सुभद्रेचे हरण करविले तेव्हा यादवांची मुले गोसाव्यांनी आत्याबाई नेली असे म्हणू लागली. पण आत्याबाईने गोसावी नेला असे तुम्ही कुठे ऐकलेत का. तसेच रावण जेव्हा अतिशय अजिंक्य होऊन त्याने सारे त्रिभुवन त्रासवून सोडले, जिकडे तिकडे हाहाकार होऊन इंद्रपुरी ओस पडली, ते वेळेस क्षीरसागरी सारे देव व ऋषीगण जाऊन त्या शेषशाही भगवंताचा धावा करून आम्हाला या दृष्टाचे त्रासातून व दास्यत्वातून सोडवा म्हणून करुणा भाकू लागले. तेव्हा तो तर सर्वशक्तिमान इच्छा मात्रे करून हे सर्व जग एक क्षणात नाहीसे अगर उभे करणार. तेथे त्या अगाध सामर्थ्यापुढे रावण काय माल बरे. पण नाही, सीता जेव्हा त्याने नेली तेव्हा वानरसेना जाऊन द्राविडी प्राणायाम करून त्याचा सत्यानाश करण्याची जरूर होती. तेव्हा तर ते झाले. पण आता जन म्हणतात, अहो जाऊ द्या, या रांडांच्या पायी रावण किहो बुडाला अशा या घरबुडव्या. असे म्हणू लागले ना. का झाले. आले स्त्रियांच्या माथी. सीतेने दिव्य घेतले तरी अपवाद चुकला का. यात रामचंद्रजींच्या अंगी फार मोठेपणा आला का. वा रे तुमचे देव, त्यांची पडछाया तुम्ही. मग काय, ते एकपट पण तुम्ही दुप्पट खरे करून दाखविता. असे तुमचे कपट किती सांगावे. ज्याला भावाचे नाते लावाल त्याचे कधी वाईट होईल ही इच्छा सदा अंतःकरणात गुप्त ठेवाल. जेथे बापाचे न्यायाने वागाल तेथे त्याच्या पिशवीला खार लावाल व जेथे केवळ स्नेहानेच राहाल तेथे तर त्याच्या बायकोपासून तर कुत्र्यापर्यंत नजर ठेवालच ठेवाल. सबाह्य निर्मळ राहणारे पुरुष जातीत फार थोडे सापडतील. तुम्ही 5-6 मूर्ती एके ठिकाणी मिळालात म्हणजे काय. का हो, ते फलाणे आताशी मामलतीचा फारच डौल दाखवितात. एकदा नक्की खाली होईल तर बहार आहे. एकदा नक्का खाली होईल तर बहार आहे. ते अमके राव आताशी बरेच जमलेत. काय चमत्कार हो. गाढवीच्याला खायला मिळत नव्हते, पण आता शिंदळीचा 2 घोड्याच्या बग्गीत फिरतो. हे तुमचे काम. सारांश, कावळ्यासारखे मनात कपट ठेवून लोकांची गृहछिद्रे टोचीत फिरायचे. असे स्त्रिया करतात का, सांगा बरे. अमक्या बायकोने असे गोसाव्याचे अगर साधूचे वेशाने कोणीतरी पुरुष पळवून नेला काय. अशी एक तर उगीच दाखल्याला तरी दाखवा बरे. तशातून स्त्रियांचा स्वभाव एकंदर हेवेखोर भोळा असल्यामुळे कशावरही त्यांचा तेव्हाच भरोसा बसतो. त्या संतती, संपत्ती व नवऱ्याची प्रीती संपादन करण्याकरिता काय करतील हे मात्र सांगवत नाही. याला उदाहरण एका वर्तमानपत्रात असे लिहिले होते की एका बाईस मूल होत नव्हते तेव्हा कोणी कुचिष्ठ भोंदू देवऋषांनी तिला लहान मुलाचे टिंब 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 गुळाबरोबर खाल्ल्याने गर्भ होतील असे सांगितल्यावरून तिने तशी संधी राखून ते नामी औषध घेतले. पुढे त्याचा सर्व बोभाटा होऊन नवऱ्याने तिची पाठ लाकडाने खूप नरम केल्यावर जनापवाद चुकविण्याकरिता तिने जीव दिला. तेव्हा तिला जर काही ज्ञानाचे अंग असते तर ती अशा कामास कधी हाती न धरिती. नवऱ्याची ममता आपलेवरच असावी, त्याने निरंतर आपले मर्जीप्रमाणेच राहावे याकरिता कित्येक जोशी, कानफाटे, बैरागी, भोंदू लोक स्त्रियांना नादी लावून फसवितात. लेकुरवाळे घर पाहून शनिवारी पौर्णिमा साधून आग लाव म्हणजे तुला मुलगा होईल. शनिवारी काळोख्या रात्री न्हाऊन डोक्यावर भदे घेऊन वस्त्ररहित 11 मारुतीचे दर्शन घे. असे नाना प्रकारचे थोतांड ऐकून त्यावर त्यांचा त्वरित भरोसा बसून त्या अशा प्रकारचे साहस फक्त मुलाचे आशेने आणि नवऱ्याची मर्जी आपणाकडे निरंतर राहावी या हेतूने करतात. व त्यांची मने भोळी असल्यामुळे अशा कामात सहजी गढून ते काम कितीही कष्टसाध्य असले तरी ते करण्यास त्या मागे पुढे पाहत नाहीत. यावरून त्या किती मूर्ख, अविचारी आहेत हे सहजी ध्यानात येते.
या उलट त्या तुमच्यासारख्या अट्टल शहाण्या असून मनाप्रमाणे सर्व सुखात असूनही जर असे करीत्या तर मग त्यांना दोष देणे बरोबर होते. आता मोहिनी, तर स्त्री जाती हीच मूर्तिमंत मोहिनी आहे. स्त्री ही नखशिखापर्यंत मोहनाने भरली आहे. तिचे प्रत्येक अवयव, तिचा आवाज, चालणे, बोलणे, कामकाज यात पावलोपावली ती दुसऱ्याचे मन आकर्षून घेणारा लोहचुंबक आहे. तिला पाहताच जशी मधमाशी मोहळाला लुब्ध होते, तसेच पुरुष मात्र इला लुब्ध होऊन भुलून जातात. यात स्त्रियांचा काय दोष बरे? एक मोठा हंडा मोहरांनी भरून त्याचे जवळ एक स्त्री उभी करून कोणी एक महान साधू ब्रह्मचारा आणून त्याला विचारा की बुवासाहेब, या दोहोतून जे आवडेल ते घ्या. तर साधू महाराज तो सुवर्णाचा हंडा टाकून या सुवर्ण कांतीकडेच हात करतात की नाही ते पहा. 7वे, दुर्गुणाचे उत्पत्ती स्थान. तर दुर्गुणांची उत्पत्ती आधी आपलेपासूनच झाली. प्रथम स्वधर्म सोडून मन मानेल तसे वर्तन करणे, दारू पिऊन रस्त्यात लोळणे, पोऱ्याचे तमाशे पाहत फिरणे, जुआ खेळणे, गांजा वगैरे ओढणे, रांडा ठेवणे इत्यादी वाईट व घाणेरडी आचरणे तुम्ही करू लागलात. आता रांडा कोण यांची काही सृष्टीविरहित उत्पत्ती झाली आहे का? ह्या कोणी दुसऱ्या देवाने केल्या? या तुम्हीच फसवून घराबाहेर काढलेल्या स्त्रियांपैकी स्त्रिया असतात. कोणतीही स्त्री कशीही असो, तिला तिचे घरात किती जरी जीवा सांड जाच असेल तरी ती कोठे आड विहीर करून प्राण देईल, पण बिन आधारी कोठेच राहू शकणार नाही. अशा कशी धैर्यवान असू द्या, एकटी कोणाचा जरासा आसरा असल्या वाचून ती घराचे अंगणात उभी राहणार नाही. कारण निरंतर एकाच घरात कडक जप्तीत कोंडून राहिल्यामुळे तिच्याच्याने बाहेर पाय टाकवणारच नाही. कशीही मोठी ढालगज बेशरम असू द्या, ती होऊन कधीही परपुरुषाचे गळ्यात पडणार नाही. प्रथम तिला तुम्ही आपला थोडासा दुर्गुण दाखवून एकदा सृष्टीचा वारा दाखविलात म्हणजे पुरे. मग तिला पुढे दुर्गुण शिकविण्याकरिता पंतजी नकोत. कारण कोणी एखादा मनुष्य दारू अगर अफू विकण्याचा व्यापार करू लागला म्हणजे त्याला त्या अस्सल मालात काय घालावे, यात कोणता पदार्थ मिसळून हा माल जास्त करावा, याचे गिऱ्हाईक कोण, या गिऱ्हाईकाची मर्जी राखून आपला माल खपविणे वगैरे गोष्टी तो सहजी शिकतो. म्हणून तो का पूर्वीचा दारू विक्याच असतो? कोणीही स्त्री अगर पुरुष ज्या मार्गात अथवा व्यापारात पडतो, तो देखत देखत शिकता शिकता त्यात अगदी हुशार निपुण होतो. जसा जिनसेचा अगर कोणत्याही मालाचा खप जास्ती होऊ लागला म्हणजे तो माल तयार करण्याकरिता जो तो झटतो, पण त्याच मालाला जर कोणी फुकट न पुसते तर तो माल कोणच तयार न करते. तसे तुम्ही रांडांकडे न जाता त्यांना लग्न कार्यात दलशे, पानसुपारी वगैरे प्रसंगी व एरवी गंमतीकरिता शेकडो रुपये देऊन मोठ्या आदराने चाहून न आणता, त्यांच्याकडे अगदी न पाहता, तर हा इतका फैलाव झाला असता का? हा सारा तुमचा प्रताप. घराबाहेर निघून आपले कसे होईल, कसे चालेल अशी जर त्यांना भीती असती तर त्या घराबाहेर कधी पाय न टाकत्या. पण आता त्यांना पक्के ठाऊक आहे की आपण कसे तरी पोट भरू. यामुळे हे सर्व प्रकार वाढत गेले. रांडांची काही खाण नाही. स्त्रियांना तुम्ही प्रथम गोड गोड बोलून नादी लावून एकदा घराबाहेर घराचा उंबरा पारखा करून काढले म्हणजे जोवर तारुण्याचा भर असतो तोवर कसे तरी ढकलून नेता, मी मग तिचे नशीब तिचे बरोबर देऊन तिला सर्वस्वी नागवून सोडिता. तेव्हा ती हा निंद्य व्यापार अगदी उघडपणे हवा तसा करून आपले सारखी दुसरीच करू पाहते. हे तुम्ही आपल्यावरून पहा. आपल्यासारखे सारे जगत्रय आहे असे ज्याचे त्याचे मनावरून त्याला वाटते. चोराच्या नजरेत सारेच चोर, लबाडाला लबाड, शिंदळा सारेच शिंदळ दिसतात. याच्या उलट जे परोपकारी, धर्मशील, सत्यवादी, दयाळू, निष्कपटी, क्षमाशील आहेत त्यांना तसेच दिसते. जसे पांडवाचे घरी हस्तनापुरात राजसूय यज्ञ झाला,
तेव्हा दुर्योधनास श्रीकृष्ण महाराजांनी आज्ञा केली की या सर्व ऋषी मंडळातून कोणीतरी महान श्रेष्ठी अगर उत्तम माझे हातून दान घेण्यास योग्य असा निवडून आण. जेव्हा दुर्योधन त्या मंडळीत फिरू लागला त्याच्या नजरेत सारे ऋषीजन कोणी एक अधमाधमाचीच सभा असे भासून त्याने देवाजवळ येऊन सांगितले की देवा, या तर आपले हातून दान घेण्यास योग्य एक देखील सापडत नाही. सारे गाढवीचे ढोंगी आहेत. हा त्याचा निरोप ऐकून तीच आज्ञा राजा धर्मास केली. तेही सर्व मंडळीत फिरून आले. तेव्हा देवांनी विचारले, का धर्मराज, कसे काय आहे? दान घेण्यास कोणी योग्य आहे की नाही? ते वेळेस धर्मराज हात जोडून म्हणाले, देवा, हे सर्व ऋषी मंडळ सूर्यासारखे तेजस्वी, अग्नीसारखे शुचिर्भूत प्रखर दिसते. तेव्हा यातून मी कशी निवड करू? माझ्या नजरेत तर सर्व पूज्यमान आहेत. तर हे असे आहे. त्यातून स्त्रिया आधीच आगीचा लोळ, त्यावर तेल, मग उजेडाला काय कमी? एक मशाल तर 10 दिवटे तिच्या भोवती जमावयाचेच. प्रथम त्यांना कसेबसे भुलवून पुढची आशा दाखवून कशा कशा युक्तीने बाहेर काढल्यात. हे खरे वर्तमान एकीलाच पुसा, म्हणजे मग पहा कशी ती वाघिणीसारखी चवताळून तुमच्या नावाने करकरा दात खाईल. तर दुर्गुणापासून दुर्गुण उत्पन्न होतो याचे काही कोठे शेतमळे नाहीत. तुम्हीच स्वतः अनेक दुर्गुणांनी कडू वृंदावनाचे वेलासारखे लगटलेले असून स्त्रियांवरच ढकलता, ही तुमची मोठी कुशलता आहे. एकदा दुर्गुणाचा वारा लागला म्हणजे कोणतेही साहस पुरुष किंवा स्त्री करतेच. एक चोरी केली की छपवा छपविण्याकरिता लबाडी, लबाडीचे सत्व राखण्याकरिता अनेक साहस कर्मे करणे भाग होतेच. याकरिता तुम्हीच जर त्यांचेकडे वर डोळा करून न पाहिले तर सर्वच मिटते की नाही. आता या तोडीचे स्त्रियांचे दुर्गुण दाखवा. स्त्रिया कधी रस्त्यात तमाशे पाहतात? दारू पिऊन रस्त्याने लोळत, जुवे बाजार, 500 लुटारू बायकांची टोळी, जीत एक नाही तर 2 पुरुष अशी तरी पाहिल्यात का? मदतखान्यात अगर भीती विरहित एखाद्या पुरुषाचे घरी विलासात गर्क होऊन राहिलेल्या त्या दृष्टीस पडतात? कसबीणी वेगळ्या, त्यांची गोष्ट निराळी. त्यांचा तो एक व्यापारच झाला. त्यांना इकडे लावूच नका. त्या यजमानाचे मर्जीप्रमाणेच न वागल्या तर उद्या उपाशी मरतील. स्त्री पुरुष तुलना भाग 8 समाप्त.